हे गाईज तर गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज सकाळचं वातावरण एवढं भारी आणि त्याच्यात तुमचा एकदम आज ड्रेसिंग मारून एवढा पद्धतशीर तयार होऊन चालला होता ना. पण वातावरण म्हणजे एक नंबर नाही का. सकाळी म्हणजे एकदम सूर्य उगलेला आणि त्याच्यात आपण पोचलो सकाळी रेजिमेंटल प्लाझाला. आणि गाईज रेजिमेंटल प्लाझाला जायचं असं कारण होतं, म्हणजे बिटकोला जायचं कारण असं होतं गाईज आज आपल्याला जायचं आहे संगमनेर, त्यानंतर नगरला नाही का. बापरे, सकाळी तयार होऊन त्याला लवकरात लवकर पोचलो. पण सतीश साहेब काय लवकर यायना नाही का. मग काय सतीश साहेब फायनली आले. त्यांनी काय मस्त इंडिकेटर दिलं, म्हणे बस चाल गवळी लवकर. मग काय तुमचा पद्धतशीर बसला सरांकड गाडी होती कोणती माहिती का, क्रेटा. गाईज एवढी मजा आली ना आज पद्धतशीर. मग काय गाईज आपण पोचलो फायनली आपल्या साईटवर. आणि साईटवर जायचं कारण असं होतं का तिथं होतं व्हिजिट, म्हणजे कमीत कमी असं समजा 10 ते 15 बिल्डिंगा होत्या. आणि तिथलं होतं फायर अँड सेफ्टीचं काम, म्हणजे फायर हायड्रंटचं काम होतं. तर सतीश साहेब मला बोलले होते का चल गवळी आज जाऊ आपण मस्त माझ्यासोबत फिरबीर. आणि गाईज तिथले रो हाऊस वगैरे बापरे, म्हटलो डायरेक्ट हँग झालो नाही का. सरांची तर काय मीटिंग वगैरे चालू होते तिथं, कोणता रायझर कुठून काढायचा किंवा काय. आणि तुमचा फुल शूट वगैरे करत होतं नाही का बिल्डिंगचं वगैरे. त्यानंतर रो हाऊस. आणि गाईज हे जे 3 रो हाऊस आहे ना, हे सर्वात पहिले फर्स्ट टाइम बांधलेले. मग काय ते जे मालक होते, ते जे बिल्डर होते, ते गेले त्यांच्या घरात घेऊन गेल्यानंतर बापरे म्हटलो एवढं भारी डेकोरेशन, अर खतरनाक विषय. मग काय तिथं कॉफी वगैरे पिलो आपण आणि परत निघालो पद्धतशीर दानक्या कुठं माहिती का, डायरेक्ट नगरला जाण्यासाठी. कारण नगरला जायचं कारण असं होतं आपल्याला का तिथं आपल्याला NOC साठी काही पेपर वगैरे होते, पेपरवर्क ते जमा करायचे होते. तर साहेब गेले मस्त महानगरपालिकामध्ये. तुमचा मस्त पद्धतशीर इकडं क्रेटा बशीत थांबला होता, कारण क्रेटा एकदम तुमचा भाऊ चालत होता आज नाही का. म्हटलं लय दिवस झाले चालवली नाही. मग म्हटलं आता लागली आहे पेटपूजा, सर्वात पहिले जेवण करू. सर म्हणे हॉटेल शोध. हॉटेलला गेलो आणि जेवण दानक्यावर पद्धतशीर केलं. म्हटलं चला आता जायचं आपल्याला RTOला म्हणजे काहीच आपलं गाडी बिडीचं काही पासिंगचा विषय नव्हता. नवीन RTO बनतंय, म्हणजे पिवळ्या नंबर प्लेटवाले जे गाडीवाले आहे त्यांच्यासाठी नाही का खासली, म्हणजे त्यांची जे पासिंग वगैरे रिपासिंग वगैरे जे असते ना त्याच्यासाठी गेलो होतं नाही का तिथं. आणि त्याचं कारण असं होतं का नेमकं तिथं आपल्याला हायड्रन सिस्टम लावायची होती. आणि त्यानंतर स्प्रिंकलरचं पण चाललं होतं, पण ते स्प्रिंकलर काही NOC मध्ये नव्हतं. तर म्हटलं जाऊ दे. मग काय आपलं तिथलं काम वगैरे झालं ना, आपण गेलो सरांच्या नातेवाईकांच्या घरी, म्हणजे त्यांच्या सिस्टरच्या घरी गेलो होतो. त्यांच्या सिस्टरला वगैरे भेटलो. मग सरांना म्हटलं सर आता तुम्ही गाडी चालवा, आता काही कॅपॅसिटी नाही. सर म्हणे पहिले पान चार. म्हटलं पान नाद दानका विषय. डायरेक्ट चेरी विरी लावून मस्त पान बिन खाल्लं. आणि मग तुमचा फायनली पोहोचला बिटकोल. आणि त्यानंतर घेतली आपली बसंती छोटीवाली बसंती. घेतल्यानंतर जाता बघतो तर काय कॅम्पला बापरे एवढी गर्दी. म्हटलं आता बसंती फुल करून घेऊ. मग काय गाईज बसंती फुल केली आणि मग आलो घरी. तर चला गाईज बाय बाय, गुड नाईट.